नमस्कार, मी राकेश रमेश डेरे. अर्चना नाणीर या मुलीने एक ड्रायव्हरच्या फॅमिली संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल केलाय. तर त्या मुलीला मला एकच सांगायचं, आम्ही चालक आहोत. आम्ही या देशाचे तसे बघायला गेलो तर आर्थिक व्यवस्था चालवणारा एक महत्त्वाचा घटक आहोत. तर मला एकच सांगायचं, तर ह्या मुलीला जो व्हिडिओ व्हायरल केलाय तर ह्या मुलीला कठोर शिक्षा तर व्हायलाच हवी, पण तिच्या आई वडिलांनाही शिक्षा झाली पाहिजे. कारण हे संस्कार तिच्या आई वडिलांचे आहेत. तिच्या आई वडिलांनी हे शिकवलेलं आहे. तिचे आई वडील नालायक आहेत म्हणून ती नालायक आहे आणि त्याच्यामुळे तिने असला घाणेरडा व्हिडिओ व्हायरल केलाय. 100% तिच्या आई वडील हे सगळं करत असणार, त्याच्यानंतर ही असले धंदे करते. तर ह्या नालायक मुलीला समजवायचंय की तू ड्रायव्हरच्या नादाला लागू नको. तुझी लायकी नाही ड्रायव्हर पर्यंत पोहोचायची. जर तुझी लायकी असते ना तर आज तू हा व्हिडिओ बनवला नसतास. तुझ्या आई वडिलांचे इतके घाणेरडे संस्कार आहेत की तुझं पूर्ण कुटुंब नालायक आहे. तर तुला सांगतोय, जर ड्रायव्हर थांबला तर पूर्ण देश थांबेल. तेव्हा तुमची लायकी तुम्हाला कळेल. जर हा ड्रायव्हर थांबला तर तुमची खायची प्यायची मुसीबत होईल. तुला तुझी कापून खावी लागेल. तुला शुद्ध मराठीत जर सांगायचं म्हटलं तर आमच्या ड्रायव्हरांच्या नादाला लागू नको. तुझी तेवढी लायकी नाही, तुझी तेवढी ऐपत नाही. तुझ्या आई बापाला, तुझ्या 7 खानदानांना सगळं विकून टिकून जर हे करायला लागलं ना तरी तुम्ही वरती येऊ शकत नाही. या ड्रायव्हरच्या नादाला लागायचं असेल तर तुम्हाला सांगतोय पूर्ण तुमचं खानदान नष्ट होईल, पण ड्रायव्हरला तुम्ही संपवू शकत नाही. हे सत्य आणि हे सगळं झालेलं आहे. त्यापूर्वी गोष्टी जर ड्रायव्हरने चक्का जाम केला तर तुमच्या सगळे मौत होणार. म्हणून सांगतोय, तू सगळ्यांसमोर सॉरी बोल. तुझा हा व्हिडिओ डिलीट कर, पोस्ट तुझी डिलीट कर आणि सॉरी बोल. सगळा विषय संपवून टाक. एवढंच मला तुला सांगायचंय.